जीएस लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय। यामध्ये सगळ्यात पहिला विषय आपण आज घेणार आहोत इंडियन पॉलिटी, राज्यशास्त्र। राज्यशास्त्र आपल्याला सुरू करायचं आहे। राज्यशास्त्रामध्ये नेमके प्रश्न कशा पद्धतीचे येतात? बऱ्याच जणांना राज्यशास्त्रातल्या प्रश्नांविषयी संभ्रम असतो, प्रश्न कसे येतील, आणि राज्यशास्त्र हा भाग खूप वास्ट वाटतो, खूप वास्ट आहे, बरोबर आहे। जीएस मधला प्रत्येक भाग हा वास्टच आहे, प्रत्येक भाग मोठा आहे। प्रत्येक भागाचा डिटेल स्टडी करताना वेळही पुरेसा नसतो आणि लक्षात यायला ते कठीण जातं, लक्षात यायला ते वेळ लागतो। तर आपल्याला इथे राज्यशास्त्र ऑल ओव्हर समजून घ्यायचं आहे। जीएसच्या लेक्चरच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं की जीएसच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसावं लागेल। नोट्स तुम्हाला करावे लागतील, कारण यामध्ये लिहावं जास्त लागेल। म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना, व्हिडिओ चालू असताना लेक्चरमध्ये वही पेन घेऊन बसायचं, कारण मी काही नोट्स तोंडी सांगणार आहे, सर्व बोर्डवर लिहून देणं पॉसिबल नाही। एक्सप्लेन करेल, मॅक्झिमम भाग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल आणि काही भाग हा नोट्सच्या स्वरूपात आपल्याला घ्यायचा आहे, तेव्हा ते आपल्याला समजेल। पॉलिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्या की यामध्ये कुठले कुठले घटक आपल्याला शिकायचे असतात, प्रश्न कुठल्या भागावर येतात। पहिला आहे भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली। त्यानंतर घटनेचा सरनामा जी त्याची प्रेम्बल आहे, प्रास्ताविका जी आहे ती प्रिॲम्बल, राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, राज्यघटनेचा सरनामा, त्यानंतर या देशातील प्रांतीय रचना कशी झालेली आहे ती, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपतीपासून राष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचा मंत्रिमंडळ हा भाग, त्याचबरोबर या देशामधल्या घटनात्मक इन्स्टिट्यूट, घटनात्मक संस्था, राज्याचं मंत्रिमंडळ आणि या देशातली न्याय व्यवस्था, इतके घटक आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहे पॉलिटीमध्ये। त्यामुळे प्रत्येक घटकावर ज्या नोट्स दिल्या जातील त्या नोट्स आपण पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या, नोट्स लिहून घ्या, ठीक आहे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू राज्यघटना निर्मिती प्रक्रिया। या देशाची राज्यघटनाची निर्माण झाली, राज्यघटना मुळात सगळ्यात बेसिक प्रश्न, सर्वात बेसिक प्रश्न, राज्यघटना म्हणजे काय? एकदम बेसिक प्रश्न, बऱ्याच जणांना माहित असेल, तरी ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी राज्यघटना म्हणजे नेमकी काय? राज्यघटना म्हणजे या देशासाठी, कुठलाही जो देश आहे, जगामध्ये जेवढे काही देश आहे, तर हे देश व्यवस्थित चालले पाहिजे, या देशांचं कामकाज व्यवस्थित झालं पाहिजे, सगळी सिस्टीम लागली पाहिजे, त्यासाठी ती सिस्टीम कुठेतरी लिहून ठेवावी लागेल, कुठेतरी ही सिस्टीम लिहिलेली असली पाहिजे, त्याचे काहीतरी नियम असले पाहिजे। मग हे सगळे नियम कसे असले पाहिजे, देश चालवण्याचे नियम कसे असले पाहिजे, कोणत्या प्रमुखाला कोणते अधिकार असले पाहिजे, कोणत्या पातळीवर कोणत्या अधिकाराचा वापर झाला पाहिजे, हे सगळं ज्यामध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं असतं त्याला आपण ऑल ओव्हर घटना म्हणू शकतो। कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या बाबतीत भारताची जी व्यवस्था आहे, ही भारताची व्यवस्था कशी राहील, कशी असली पाहिजे, हे जेव्हा स्वातंत्र्यानंतर ठरवण्यात आलं तेव्हा भारताची राज्यघटना तयार झाली। पहिला बेसिक प्रश्न लक्षात आला की राज्यघटना म्हणजे काय? तर राज्यघटना म्हणजे या देशाच्या व्यवस्थित संचालनासाठी, म्हणजे व्यवस्थित चालण्यासाठी, देश व्यवस्थित चालला पाहिजे यासाठी बनवलेल्या नियमांची एक जंत्री, म्हणजे नियमांची एक पोथी असं आपण त्याला म्हणू शकतो, त्याला म्हटलं जातं राज्यघटना। ही आहे राज्यघटना। मग या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाचे अधिकार दिलेले आहे, प्रत्येकाचा हक्क दिलेले आहे, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, तो भाग आपल्याला शिकायचा आहे। मूलभूत हक्क आणि कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मूलभूत हक्क। प्रश्न येतात परीक्षेमध्ये, प्रश्न बरेचदा त्याच्यावर येतात, तर हे भाग आपल्याला यामध्ये शिकायचे आहे, हे सर्व भाग आपल्याला कव्हर करायचे आहे। त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त यामध्ये लिहावं लागेल, लक्षात घ्या। पुन्हा पुन्हा सांगतोय की जीएसच्या प्रत्येक लेक्चरमध्ये, जीएसचे जेवढे लेक्चर होतील त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिहावं लागेल, बरोबर।
तर पहिला घटक सुरू करू, राज्यघटना निर्मिती. या देशाची राज्यघटना निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ही स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून याची सुरुवात झालेली होती. राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सर्वप्रथम 1933 ला पंडित नेहरू यांनी या देशासाठी एक स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे अशी सगळ्यात पहिल्यांदा मागणी त्यांनी केली होती. सगळ्यात पहिल्यांदा मागणी की एक घटना असली पाहिजे. 1934 ला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये घटना समितीचा ठराव मांडण्यात करण्यात आला. घटना समिती ठराव मंजूर करण्यात आला 1934 ला. घटना समितीची मागणी करण्यात आली आणि घटना समितीची मागणी देशामध्ये वाढत आहे हे पाहून 1940 ला म्हणजे देशामध्ये जी परिस्थिती होती ऑल ओव्हर, ब्रिटिशांना भारतीयांना शांत ठेवायचं होतं, त्यामुळे ऑगस्ट ऑफर एक दिली. लॉर्ड लिनलिथगो तेव्हा होता. ऑगस्ट घोषणा ज्याला म्हणतात, ऑगस्ट ऑफर. इतिहासामध्ये जेव्हा आपण हिस्ट्री शिकू तेव्हा आपल्याला ऑगस्ट ऑफर समजेल, सध्या इथे समजून घ्या फक्त. 1940 ला ऑगस्ट घोषणेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा देशासाठी घटना निर्मितीचं मान्य केलं होतं. घटना निर्मिती ब्रिटिशांनी मान्य केली होती की भारतीयांनी त्यांची घटना निर्मिती करावी असं त्यांनी त्यामध्ये पहिल्यांदा मान्य केलं होतं 1940 ला ऑगस्ट घोषणेमध्ये. ऑगस्ट घोषणेमध्ये मान्य केलं आणि 1942 ला एक मिशन आलं, क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन, या क्रिप्स मिशनने मान्य केलं की क्रिप्स मिशनने म्हटलं की भारताची राज्यघटना तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी ही भारतीयांचीच आहे. भारतीयांचीच आहे. बघा 1933 ला पंडित नेहरूंनी सगळ्यात पहिल्यांदा मागणी केली भारतासाठी एक प्रातिनिधिक घटना समिती असावी. 1934 ला घटना समितीचा ठराव मांडला गेला आणि 1940 ला ऑगस्ट घोषणेद्वारे घटना निर्मिती प्रक्रिया करता येईल, भारतीयांनीच करावी अशी ऑगस्ट घोषणेमध्ये घोषणा करण्यात आली. आणि 1942 ला जे क्रिप्स मिशन आलं, क्रिप्स मिशनने त्यावेळी स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करण्याची जबाबदारी ही संपूर्णतः भारतीयांची आहे असं सांगितलं. आणि मग त्यानुसार 1946 ला एक मिशन आलं, कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन, मिशन म्हणजे आयोग एक प्रकारचे. कॅबिनेट मिशन, या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीवरूनच पुढे या देशाच्या राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं यामध्ये काय आहे, कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन मध्ये या देशाच्या घटना निर्मिती प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग या कॅबिनेट मिशनने सांगितलं, कॅबिनेट मिशनने काय सांगितलं की कॅबिनेट मिशनने सांगितलं की या देशाची घटना समिती कशी असावी. लक्षात घ्या, घटना निर्माण करण्यासाठी काय बनवावं लागेल, पहिले घटना समिती. ही कोणी सुचवली घटना समिती, कशी असली पाहिजे, घटना समिती सुचवली कॅबिनेट मिशनने. कॅबिनेट मिशन, कॅबिनेट मिशन कधी आलं होतं, 1946 ला. 1946 ला आलेल्या कॅबिनेट मिशनने घटना समिती कशी निर्माण करावी हे सांगितलं. मग कशी निर्माण करावी घटना समिती, तर पहिला याच्यात सांगितलं की यावेळेस निवडणुका घेणं पॉसिबल नाही, सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक प्रांतामध्ये निवडणुका घ्यायच्या हे पॉसिबल नाही, तर नुकत्याच प्रांतिक निवडणुका झाल्या होत्या. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा प्रांतिक निवडणुका म्हणजे काय, प्रांतिक निवडणुका, प्रांतिक निवडणुका म्हणजे काय, प्रांतिक निवडणुका म्हणजे त्यावेळी ब्रिटिशकालीन भारतामध्ये स्टेटचे जे इलेक्शन आहे, स्टेटचे इलेक्शन आटोपलेले होते. म्हणजे जेवढे स्टेट तेव्हा होते त्या स्टेटचे इलेक्शन आटोपलेले होते. मग घटना समितीसाठी वेगळ्याने इलेक्शन न घेता जे स्टेटचे जे इलेक्शन झाले आहेत त्यामध्ये इलेक्टेड मेंबर आहे, समजा महाराष्ट्र, राजस्थान, महाराष्ट्रात तेव्हा अस्तित्वात नव्हता मुंबई प्रांत फॉर एक्झाम्पल, मुंबई प्रांत, त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, हे जर समजा आपण प्रांत जर पकडले, या प्रांतामधून
जे प्रतिनिधी निवडले गेले, समजा एखाद्या प्रांतामधून 100 प्रतिनिधी निवडले गेले आहे, तर हे 100 प्रतिनिधी एक प्रतिनिधी पाठवतील. लक्षात आलं का? पुन्हा लक्षात घ्या. एखाद्या म्हणजे पूर्ण भारत आहे, पूर्ण भारतासाठी आपल्याला घटना समिती बनवायची आहे. तर यामध्ये या वेगवेगळे जे प्रांत आहे, वेगवेगळे जे राज्य आहे, या राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहे. या प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रतिनिधी निवडले आहे. इथं 50 आहे, कुठे 100 आहे, कुठे 60 आहे, कुठे 70 आहे, कुठे 80 आहे. तर इथे निवडून आलेले आहे, कुठे 90 आहे. तर हे प्रतिनिधी वेगवेगळे निवडलेले आहे. आता या पूर्ण देशाची घटना समिती बनवायची आहे. पूर्ण देशाची घटना समिती बनवत असताना इथे हे जे राज्य आहे, या राज्यांमध्ये हे जे इलेक्शन झाले आहे, तर हे 50 लोक त्यांचा एक प्रतिनिधी निवडून देतील, हे 100 लोक त्यांचे 2 प्रतिनिधी निवडून देतील, म्हणजे असा रेशो ठरवला. आणि हे 70 लोक त्यांचे 2 प्रतिनिधी निवडून देतील, 90 लोक त्यांचे 2 प्रतिनिधी निवडून देतील. आणि हे जे लोक निवडून देतील, म्हणजे निवडलेले लोक जे निवडतील, त्यांची काय बनेल? घटना समिती बनेल. म्हणजे त्यावेळी घटना समितीच्या निर्मितीकरता वेगळ्याने निवडणुका घेण्यात आलेल्या नाही, सांगायचं तात्पर्य. तर ज्या प्रांतिक निवडणुका आधी झालेल्या होत्या, या प्रांतिक निवडणुकांचाच उपयोग याच्यामध्ये करण्यात आला. त्यामधूनच ते प्रतिनिधी निवडण्यात आले. प्रांतिक निवडणुकांमधून ही प्रतिनिधींची निवड करण्यात आली. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं. मी जेव्हा जेव्हा स्टेटमेंट सांगतो ते स्टेटमेंट नोट डाऊन करत चला. घटना समिती निर्मिती करत असताना प्रांतिक निवडणूक नुकत्याच झालेल्या प्रांतिक निवडणुकांचा उपयोग करण्यात आला. प्रांतिक निवडणुकांचा उपयोग करून त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलं. आणि आता इथे या ठिकाणी काय होतं की भारतामध्ये त्यावेळी काय होतं की त्यावेळी राजेशाही अस्तित्वात होती, राजघराणे सुद्धा अस्तित्वात होते, संस्थानिक ज्यांना म्हणतात. तर ते कसं डिवायडेशन केलं, यामध्ये नेमकं प्रतिनिधित्व कसं केलं होतं? तर हे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मिशन जे आहे, कॅबिनेट मिशनने एकूण 389 प्रतिनिधी, म्हणजे घटना समितीमध्ये किती? 389 प्रतिनिधी नेमले जावे असं सांगितलं होतं. 389, 389 एकूण संख्या होती 389. त्यापैकी प्रांताचे होते 296. प्रांत म्हणजे स्टेट जे आहे, प्रांताचे होते 296. 296 यामध्ये जर पाहिले आपण तर 292 प्रांतांचे होते प्रांत, आणि 4 होते उच्चायुक्त, म्हणजे जे ब्रिटिशांचे उच्चायुक्त प्रांत होते केलेले त्यांनी 4, ते होते उच्चायुक्तांचे प्रांत होते. 93 जे लोक होते संस्थानिकांचे प्रतिनिधी होते 93. संस्थानिकांचे एकूण 93 प्रतिनिधी होते, संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी. आणि असे मिळून काय होतं की असं मिळून हे संख्या होती टोटल 389. बघा 389 म्हणजे 389 एकूण संख्या होती. म्हणजे घटना समितीमध्ये एकूण मेंबर होते 389. 389 पैकी प्रांताचे 296 आणि संस्थानिकांचे 93. हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण एक्सप्लेन करतोय, हे एक्सप्लेन करण्याचं रिझन हेच आहे की अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत, यावर प्रश्न आलेला आहे. तर संस्थानिकांचे 93, प्रांताचे 296, 296 मध्ये 292 प्रांताचे आणि 4 उच्चायुक्तांचे प्रतिनिधी होते. तर 389 जे प्रतिनिधी होते, यापैकी एकूण 212 जागा ज्या आहे, टोटल 212 जागा या काँग्रेसने जिंकल्या होत्या तत्कालीन, आणि 73 जागा या मुस्लिम लीगला मिळाल्या. 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या. म्हणजे प्रांतांच्या, लक्षात घ्या, प्रांतांच्या ह्या ज्या निवडणुका आहे यांच्या बाबतीत. संस्थानिकांनी तर संस्थानिकांच्या बाबतीत निवडणुका झाल्या नाही, लक्षात घ्या. निवडणुका कुठे झाल्या? फक्त प्रांतांच्या बाबतीत. निवडणुका प्रांतांच्या बाबतीत झाल्या. प्रांतांच्या बाबतीत निवडणुका झाल्या. प्रांतांमधून जे निवडून आले प्रतिनिधी, प्रांतांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी त्यामध्ये इथे 212 जागा काँग्रेसने जिंकल्या, आणि
70 जागा त्यामधल्या मुस्लिम लीगने जिंकल्या आणि इतर बाकीच्या ज्या जागा होत्या तर बाकीच्या 11 जागी इतर पक्षांच्या वाट्याला आल्या होत्या. संस्थानिकांच्या जागांसाठी निवडणुका झाल्या नाही. स्टेटमेंट नोट डाऊन करत चला. घटना समितीमध्ये लिहा, घटना समितीमध्ये एकूण 389 प्रतिनिधी असावे असे कॅबिनेट मिशनने सुचवले. एकूण 389 प्रतिनिधी असावे असे कॅबिनेट मिशनने सुचवले. त्यामध्ये 296 प्रांतांचे आणि संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी होते. मग जेव्हा हे सगळं झालं, ही प्रोसेस सगळी जेव्हा झाली आणि ह्या निवडणुका सगळ्या झाल्या, त्यावेळी आता या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी पहिली बैठक, सगळ्यात पहिली बैठक जी आहे घटना समितीची, ही 389 प्रतिनिधीची सगळ्यात पहिली बैठक 9 डिसेंबरला झाली. पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर. घटना समितीची पहिली बैठक. प्रश्न येतो याच्यावर. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 ला सगळ्यात पहिली बैठक याची झाली. पहिली बैठक 9 डिसेंबरला झाली. 9 डिसेंबरला पहिली बैठक पार पडली. यामध्ये एकूण 207 सदस्य उपस्थित होते. या बैठकीला एकूण 207 सदस्य. 207 सदस्य, यापैकी 9 महिला सदस्य होत्या. 9 महिला 9 होत्या. 9 डिसेंबर 1946 ला सगळ्यात पहिली बैठक घटना समितीत झाली. पहिली बैठक भरली. या पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीगच्या सभासदांनी बहिष्कार टाकला होता. कारण मुस्लिम लीगची तेव्हाची जी मागणी होती स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीची, त्यामुळे मुस्लिम लीगने या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. जे काँग्रेसचे प्रतिनिधी होते, हे काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी मॅक्झिमम उपस्थित होते आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली घटना समितीची. त्यामध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये इथे या ठिकाणी पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते त्या ठिकाणी. मग घटना समितीचं कामकाज सुरू झालं. घटना समितीचं कामकाज सुरू झालं आणि उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 ला कोणी मांडला? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय? तर जी राज्य घटना तयार होणार आहे, जी राज्य घटना आम्ही निर्माण करणार आहोत, तर त्या राज्य घटनेचं उद्दिष्ट काय असेल, म्हणजे त्याचं टार्गेट जे म्हणू आपण, उद्दिष्ट त्याचं काय असेल, हे मांडण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं. 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव. तारीख लक्षात ठेवा, 9 डिसेंबर पहिली बैठक, 13 डिसेंबर उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि 22 जानेवारी 1947 ला एकमताने तो मान्य झाला. 22 जानेवारी 1947 ला हा ठराव मान्य झाला. कोणता? उद्दिष्टांचा ठराव मान्य झाला. या डेट सगळ्या महत्वाच्या आहे. या डेट परीक्षेमध्ये विचारल्या जातात. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली, अध्यक्ष कोण होते, त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला गेला, कोणी मांडला, तर हे सगळं याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर हे जे घटनेचे जे उद्दिष्ट आहे, घटनेचे उद्दिष्ट आपल्याला पुढच्या याच्यामध्ये येईल. काय काय उद्दिष्ट मांडले होते त्यांनी ते आपल्याला लक्षात येईल, कारण पुढच्या भागामध्ये जेव्हा सरनामा आपण शिकू तर तेव्हा आपल्याला ते पाहायचे आहे. आता घटना समिती जी होती, ही जी घटना समिती बनली,
या घटना समितीच्या काही महत्वपूर्ण समित्या बनवल्या होत्या. घटना समितीच्या उपसमित्या, एकूण त्याच्या 22 समित्या होत्या. घटना समितीच्या एकूण 22 समित्या केल्या होत्या. 22 समित्या म्हणजे या समित्या काय होत्या की या समित्या वेगवेगळ्या याच्याविषयी त्यांचं रिसर्च करणे आणि त्याविषयी प्रारूप तयार करणे हे त्यांचं काम होतं आणि त्याविषयी सजेशन देणे. वेगवेगळ्या समिती होत्या, सुकाणू समिती, कामकाज समिती, व्यवहार समिती. त्यामधली सगळ्यात महत्वाची एक समिती जी होती मसुदा समिती. मसुदा समिती. मसुदा समिती. मसुदा समिती म्हणजे हिला म्हटलं आता ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटी जे ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे जे काही ही घटना तयार झाली, घटना तयार झाली तर त्याचं नेमकं रायटिंग कसं असलं पाहिजे, त्यातून कोणता अर्थ निघेल, हे सगळं ड्राफ्टिंग म्हणजे मसुदा तयार करण्याचं काम या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं? घटनेचे शिल्पकार म्हणण्याचं मागचं कारण हे आहे की या घटनेचं जे ड्राफ्टिंग झालं आहे, या घटनेचा जो मसुदा तयार झाला, तर तो मसुदा पूर्ण लिहिण्याचं काम, मसुदा तयार करण्याचं काम जे आहे या मसुदा समितीने केलं, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. घटनेमध्ये प्रत्येक ओळ जी लिहिल्या गेली, प्रत्येक ओळण ओळ लिहित असताना त्या प्रत्येक ओळीचा अर्थ काय असेल आणि ती का बरं तशीच लिहिल्या गेली, का बरं त्याचा अर्थ काय होईल, हे एक्सप्लेन करण्याचं काम सगळं मसुदा समितीने केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. लक्षात आलं? तर अशा वेगवेगळ्या समित्या याच्या होत्या. वेगवेगळ्या समित्यांची माहिती आपल्याला लिहायची आहे. वेगवेगळ्या समित्या लिहून घ्या. एकूण घटना समितीच्या एकूण 22 समित्या होत्या. त्यापैकी 10 समित्या कार्यात्मक पद्धती व्यवहार हाताळण्यासाठी होत्या आणि 12 समित्या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी होत्या. यामध्ये समित्या ज्या आहे, काही समित्या आहे ते लिहून घेऊ आपण. सुकाणू समिती, सुकाणू समिती पहिलं. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुन्शी. याचे अध्यक्ष फक्त लिहितो इथं, अध्यक्ष. एक यादी करू आपण इथे. समिती, महत्वाच्या समित्या आहे आणि त्याचे अध्यक्ष. सुकाणू समिती के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी. याच्या जोड्या विचारतात, कधी कधी पेपरमध्ये जोड्या येतात परीक्षेमध्ये. दुसरं सुकाणू समिती. त्यानंतर गृह समिती. गृह समिती याचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या, गृह समिती. त्यानंतर विशिष्ट मसुदा समिती, महत्वाची मसुदा समिती. मसुदा समिती याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती. त्यानंतर आणखी प्रांतीय राज्य घटना समिती. प्रांतीय राज्य घटना समिती. प्रांतीय राज्य घटना समिती याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर भाषिक प्रांत समिती होती. भाषिक प्रांत समिती. भाषिक
प्रांत समिती, भाषिक प्रांत समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर या काही महत्वाच्या समित्या होत्या यामध्ये दिलेल्या. केंद्र अधिकार समिती, केंद्र अधिकार समिती, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. अशा समित्या होत्या. या समित्या वेगवेगळ्या समित्यांचं काम त्यांना वाटून दिलेलं होतं. सगळ्या समित्या काही आपल्याला इथे हे करायचे नाहीये, सगळ्या समित्यांचं काही आपल्याला काम नाहीये, पण या ज्या महत्वाच्या समित्या आहे काही समित्या मी तुम्हाला लिहून दिल्या, कारण जोड्यामध्ये कधी कधी ह्या समित्या विचारतात, त्यामुळे या समित्या लिहून दिल्या. आता सगळ्यात महत्वाची यामधली समिती ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर ती आहे मसुदा समिती. मसुदा समिती, मसुदा समिती, मसुदा समिती. या मसुदा समितीमध्ये मसुदा समितीने सगळ्यात ऍक्च्युअल काम जे आहे ते मसुदा समितीचं काम घटना पूर्णतः ड्राफ्टिंग करणे हे महत्वाचं काम होतं मसुदा समितीचं. या मसुदा समितीची सगळ्यात पहिली बैठक कधी झाली? पहिली बैठक झाली 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीची सगळ्यात पहिली बैठक 29 ऑगस्ट 1947 ला झाली. यामध्ये एकूण 7 सदस्य होते मसुदा समितीमध्ये. मसुदा समितीमधले सदस्य लिहून घ्या. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर अध्यक्ष, दुसरं N. गोपालस्वामी अय्यंगार, पुन्हा रिपीट करतो, N. गोपालस्वामी अय्यंगार, तिसरं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, चौथं डॉक्टर K.M. मुंशी, डॉक्टर K.M. मुंशी, पाचवं सईद मोहम्मद सादुल्ला, सईद मोहम्मद सादुल्ला, सहावं N. माधव राव, N. माधव राव, आणि सातवं T.T. कृष्णम्माचारी, T.T. कृष्णम्माचारी. आता हे जे 7वे सदस्य आपण लिहिले T.T. कृष्णम्माचारी, T.T. कृष्णम्माचारी जे आहे तर यांच्याऐवजी पहिल्यांदा मसुदा समितीत D.P. खेतान हे होते. D.P. खेतान, D.P. खेतान, D.P. खेतान होते. D.P. खेतान यांचा 1948 ला मृत्यू झाला. D.P. खेतानचा मृत्यू झाला म्हणून मग त्यांच्या जागी T.T. कृष्णम्माचारी, T.T. कृष्णम्माचारी हे त्यांच्या जागी त्यांना घेण्यात आलं. म्हणजे घटना समितीच्या निर्मिती दरम्यान कोणत्या सदस्याचा मृत्यू झाला असं जर म्हटलं तर ते D.P. खेतान होते. D.P. खेतान यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी मग कोणाला घेण्यात आलं? T.T. कृष्णम्माचारी यांना घेण्यात आलं. T.T. कृष्णम्माचारी. लक्षात घ्या, घटना समितीची सगळ्यात पहिली बैठक मसुदा समितीची सगळ्यात पहिली बैठक 29 ऑगस्ट 1947 ला. इथे कन्फ्युजन काय होते? घटना समितीची पहिली बैठक आणि मसुदा समितीची बैठक. पहा, घटना समितीची पहिली बैठक कधी आहे? 9 डिसेंबर 1946 ला. 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली बैठक. घटना समितीची पहिली बैठक म्हणजे सर्व जे समित्या आहे या सगळ्या समित्यांची, जेवढे घटना समितीमध्ये लोक आहेत त्यांची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला. आणि मसुदा समिती म्हणजे त्यामधली एक जी कमिटी आहे, ज्या कमिटी आपण लिहिल्या त्यामधली मसुदा कमिटीची पहिली बैठक 29 ऑगस्ट 1947 ला. आणि यामध्ये एकूण 7 सदस्य आपण लिहिलेले आहे, 7 सदस्य. मग या 7 सदस्यांनी ही घटना समिती तयार केली. घटना
चा मसुदा तयार करण्याचं काम या मसुदा समितीकडे होतं. घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा म्हणजे पहिलं वाचन 4 नोव्हेंबर 1948 ला केलं. 4 नोव्हेंबर 1948 ला 4 नोव्हेंबर 1948 ला वाचन केलं. पहिलं वाचन म्हणजे सगळ्यात पहिलं वाचन यामध्ये 4 नोव्हेंबर 1948 ला झालं. पहिलं वाचन लिहून घ्या, मुद्दे नोट डाऊन करा, कारण प्रत्येक गोष्ट लिहिणं बोर्डवर पॉसिबल नाहीये, त्यामुळे काही घटक लिहत चला. 4 नोव्हेंबर 1948 ला प्रथम वाचन म्हणजे पहिल्यांदा सादर केलं. यामध्ये चर्चा झाली, प्रत्येक कलमानुसार चर्चा झाली, प्रत्येक सदस्यांनी चर्चा केली. मग त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आणि दुरुस्त्या करून दुसरं वाचन, मसुद्याचं दुसरं वाचन झालं 15 नोव्हेंबर 1948 ला सुरू झालं वाचन आणि ते 17 ऑक्टोबर 1949 ला संपलं. कारण प्रत्येक मुद्दा सांगणे, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करणे त्यामध्ये करण्यात आली. आणि तिसरं वाचन घटनेचं 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झालं. 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाले आणि राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला गेला. आणि राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मंजूर झाला 26 नोव्हेंबर 1949 ला. 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली, भारताची राज्यघटनाचा ठराव जो आहे, घटना समितीचा जो ठराव आहे तो मंजूर झाला, भारतीय राज्यघटनेवरील संमतीचा ठराव मंजूर झाला 26 नोव्हेंबर 1949. संविधान दिन म्हणून याचा उल्लेख केला जातो, लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आलेली नाही. अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950 ला, म्हणजे इथून पुढे. पण 26 जानेवारी 1949 ला काय झालं की राज्यघटना संमत झाली म्हणजे राज्यघटना ऍक्सेप्ट झाली, लागूगत झाली 26 जानेवारी 1950 पासून, प्रजासत्ताक दिन. मग घटना समितीच्या ज्या बैठका आहे त्या एकदा लिहून घ्या. घटना समिती सगळ्यात पहिली बैठक 9 डिसेंबरला झाली. सगळ्यात पहिली बैठक. सगळ्यात पहिल्या घटना समितीच्या जी बैठक झाली त्या घटना समितीच्या बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, म्हणजे हंगामी अध्यक्ष. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. नंतर दुसरी बैठक जेव्हा झाली 13 डिसेंबरला, तर तेव्हा कायम अध्यक्ष, घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ही सगळी भारताच्या राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया आहे. म्हणजे राज्यघटना निर्मितीची ही प्रक्रिया लक्षात घ्या. आपण काय काय पाहिलं यामध्ये? घटना निर्मितीची प्रक्रिया कशी सुरू झाली? घटना निर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्यापूर्वी, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी याबाबत मागणी होत होती. देशामध्ये राज्यघटना असली पाहिजे अशी मागणी होऊ लागली. पंडित नेहरूंनी पहिल्यांदा मागणी केली. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिशांनी राज्यघटना निर्मितीचं पहिल्यांदा मान्य केलं आणि 1942 ला आलेल्या क्रिप्स मिशनने भारतीय राज्यघटना बनवण्याची जबाबदारी ही पूर्णतः भारतीयांची आहे असं मंजूर केलं. त्यामध्ये सांगितल्यानंतर 1946 ला आलेली कॅबिनेट मिशन, 1946 ला आलेल्या कॅबिनेट मिशनने सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये घटना समिती तयार करण्याचं काम केलं. कॅबिनेट मिशनचं काम सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कॅबिनेट मिशन कधी आलं? कॅबिनेट मिशन 1946. कॅबिनेट मिशन यामधल्या काही की पॉइंट ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन 1946. कॅबिनेट मिशनचं काम काय आहे? कॅबिनेट मिशनने घटना तयार केली का? नाही. कॅबिनेट मिशन हे एक मंडळ होतं ज्याने काय तयार केलं? घटना समिती बनवली. समजून घ्या, टप्प्याटप्प्यात समजून घ्या. कॅबिनेट मिशन एक मिशन फॉर्म केलं गेलं. या कॅबिनेट मिशनने घटना समिती बनवली. घटना समिती बनवत असताना
ही घटना समिती निवडणुका घेणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे कशा केल्या, ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या होत्या प्रांतिक निवडणुकांचा उपयोग यासाठी करण्यात आला. मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलं की प्रांतांच्या निवडणुकांमधून प्रांतांमधून वेगवेगळे प्रतिनिधी निवडले गेले आणि त्यामधून एकूण 389 सदस्यांची काय केली गेली, घटना समिती तयार करण्यात आली. एकूण किती होते, 389 प्रतिनिधी. या सगळ्या घटकांवर प्रश्न आलेले आहे. सगळी आकडेवारी जी आहे ही इम्पॉर्टंट आकडेवारी आहे, लक्षात घ्या. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची रचना झाली आणि कॅबिनेट मिशनने एकूण 389 प्रतिनिधींची घटना समिती असावी असं सजेस्ट केलं. मग याची निवडणूक कशी घेतल्या गेली, प्रांतांचे एकूण 296 प्रतिनिधी त्याच्यामध्ये होते. प्रांतांचे 296 प्रतिनिधी, त्यापैकी 292 प्रांत आणि 4 उच्चायुक्तांचे होते. संस्थानिकांचे एकूण 93 प्रतिनिधी होते. प्रांतांच्या याच्यामध्ये काय झाल्या, निवडणुका झाल्या, लक्षात घ्या. संस्थानिकांच्या याच्यामध्ये निवडणुका झाल्या नाही. संस्थानिकांनी त्यांचे स्वतः प्रतिनिधी घटना समितीवर पाठवले. निवडणूक कुठे झाल्या, फक्त प्रांतामध्ये. संस्थानिकांमध्ये निवडणुका झाल्या नाही. एकूण 389 सदस्य. हे सगळ्या सदस्यांची सगळ्यात पहिली बैठक, घटना समिती सगळ्यात पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला आली. 9 डिसेंबर 1946 ला यामध्ये एकूण 207 सदस्य उपस्थित होते. मुस्लिम लीगने या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मुस्लिम लीगने बहिष्कार. 207 सदस्य, त्यापैकी 9 सदस्य महिला होत्या. 13 डिसेंबर 1946 ला जी घटना समिती बैठक झाली, दुसरी बैठक, त्यावेळी घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि तो ठराव मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि 12 जानेवारी 1947 ला हा ठराव काय झाला, मंजूर झाला. उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे या देशाची राज्यघटना नेमकी भविष्यामध्ये काय करणार आहे, याचं उद्दिष्ट काय आहे, टार्गेट काय आहे, गोल्स काय आहे, काय अचीव केले जाणार आहे, हे सगळं याच्यामध्ये मांडलेलं होतं. ही पहिली बैठक आणि उद्दिष्टांचा ठराव. त्यानंतर समित्या, काही समित्या आपण बघितल्या की ह्या ज्या समित्या आहे महत्वपूर्ण समित्या, सुकाणू समिती, के एम मुंशी, गृह समिती, पट्टाभी सीतारामय्या, मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रांतीय राज्यघटना समिती, सरदार वल्लभभाई पटेल, भाषिक प्रांत समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि केंद्र अधिकार समिती, पंडित जवाहरलाल नेहरू. यापेक्षा जास्त समित्या, एकूण 22 कमिटीज होत्या. तुम्हाला सांगितलं की एकूण 22 कमिटी होत्या. त्यापैकी काही प्रमुख कमिटी आपण इथे घेतल्या. यामध्ये जोड्यांचे प्रश्न येतात कधी कधी, कुठल्या समितीचे अध्यक्ष कोण होते, कुठली समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, हे प्रश्न यामध्ये येतात. म्हणून यापैकी सगळ्यात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी जी आपण म्हणतो, मसुदा समिती. या मसुदा समितीची सगळ्यात पहिली बैठक झाली 29 ऑगस्ट 1947 ला. 29 ऑगस्ट 1947 ला सगळ्यात पहिली बैठक झाली. पहिल्या यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि ते धरून एकूण मसुदा समिती किती सदस्य होते, 7 सदस्य होते. 7 सदस्य. यामध्ये 7 सदस्य. घटना समितीच्या दरम्यान डीपी खेतान हे आधी मसुदा समितीमध्ये होतं, पण 1948 ला त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा की टी कृष्णामाचारी यांचा समावेश करण्यात आला. एकूण 7 सदस्य घटना समितीमध्ये. घटना समिती मसुदा समितीची जी पहिली बैठक झाली 29 ऑगस्ट 1947 ला झाली. 3 वाचन झाले, 3 वेळा प्रेझेंट झाली घटना, त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चा होऊन ती 26 नोव्हेंबर 1949 ला ती घटना काय झाली, ऍक्सेप्ट झाली. म्हणजे राज्यघटनेचा जो ठराव आहे तो मंजूर झाला. म्हणजे संविधान दिन याला म्हटलं तर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिन सेलिब्रेट केला जातो. कारण काय तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाची राज्यघटना काय झाली, स्वीकारल्या गेली. राज्यघटना स्वीकारली गेली, अंमलात नाही आली. लक्षात घ्या, अंमलात नाही आली. अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950 ला, ज्याला प्रजासत्ताक दिन म्हणतो. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना या देशामध्ये प्रत्यक्षात अंमलात आली म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याचं 26 जानेवारी 1950 ला आलं. 26 नोव्हेंबर 1949 ला झालं का, नाही, 26 जानेवारी 1950 ला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. तर ही घटना निर्मिती प्रक्रिया टोटल आपण शिकलो. या भागामध्ये आपण बघितलं की राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया आपण समजून घेतली, काही भाग आपण लिहून घेतला. तर एवढा भाग हा लक्षात आला असेल. हा भाग नोट डाऊन करून घ्या, लेक्चर पुन्हा ऐका आणि जो भाग मी लिहायला सांगितला तो भाग
लिहून घ्या आणि व्यवस्थित याच्या नोट्स तयार करून घ्या. काही ऍडिशनल मटेरियल पण तुम्हाला यामध्ये पुरवलं जाईल, यामध्ये ऍडिशनल मटेरियल तुम्हाला मी देईल. परंतु आज जो भाग आपण घेतलेला आहे एकदम फॅक्ट्स याच्यामध्ये कव्हर केल्या, राज्यघटना निर्मितीमधल्या ज्या फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला. समजून घ्या आणि सगळा भाग नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. तर आज आपण इथे थांबू.